सरकारने 20% कर उठवल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होईल. अजित पवार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नांदेडमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून कांदा निर्यात बंदीवर केंद्र सरकारने 20% कर उठवल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पीयूष गोयल यांचे मी आभार व्यक्त करतो. काल आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या दृष्टिकोनातनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसंच अमित शहा साहेब आणि त्याच्यात पीयूष गोयल साहेब असतील, शिवराज सिंग चौहान साहेब असतील, त्या सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा निर्णय घेतला. निर्यात जी 20% निर्यातीला जो कर लागलेला होता त्याच्यातला 20% कर त्यांनी हटवला आणि त्याच्यावर निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्या करता, इव्हन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्या करता त्याचा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यावर राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं, जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, तसंच अमित भाई, तसंच शिवराज सिंग चौहान आणि पीयूष गोयल साहेब या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. एकंदरीत आज काही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलोय. आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी यावेळेसच्या निवडणुकीमध्ये केली. आम्हाला महायुती आपापल्या परीनं आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे. त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे. त्याच्यामुळे आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा त्या पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे. परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही गैरसमज होता कामा नये याची पण काळजी, खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकाच्या बाबतीमध्ये घेत असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सुनबाई आणि बाकीचे काही मान्यवर हे काही पक्षामध्ये येत आहेत, त्यांच्यामुळं पक्ष वाढीला मदत होईल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.